मित्रांनो, आम्ही आलोय आता खंडोबाचं मंदिर पालीला आलोय, पाल कराडमध्ये. आणि बघा हे भंडारा आणि नारळ घेतलंय. चला आतमध्ये जाऊया आपण. चला. मित्रांनो इथं खूप मोठी दीपमाळ आहे. येळकोट येळकोट. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आम्ही आलोय पाल खंडोबाच्या मंदिरामध्ये पालीला. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ सुरू केले त्यावेळी. सो आता आम्ही बी प्रदक्षिणा मारली आणि आता चालू आहे मंदिरामध्ये दर्शनाला. चला तर मामा गेलेत पुढं. छानपैकी दर्शन झालं मित्रांनो. आता दर्शन करून बाहेर आलोय. बघा इकडं पण एक दीपमाळ आहे, इकडं पण दीपमाळ आहे. हा हे मंदिर आहे श्री माळसाकांत प्रसन्न. आणि इकडचा असा परिसर. राहू दे ना. खूप छान दर्शन झालं. आणि म्हणजे जेजुरीला खूप गर्दी असते, पण इथं खूप कमी गर्दी आहे, त्याच्यामुळं खूप लवकर पण झालं दर्शन आणि खूप छान पण दर्शन झालं. सो आता चालू आहे रिटर्न घरी.
चला जाताना पण तुम्हाला काही व्हिडिओ शॉर्ट दाखवतो. कसं वाटलं मग मंदिराला आल्यानंतर? एकच नंबर. आजचा दिवस कसा वाटला? सत्कारमी झाला ना? हो हो मित्रांनो, आज अक्षरशः आम्ही एवढं फिरलोय की वरती तुम्ही बघितलं असेल, पहिल्या व्हिडिओमध्ये बघायला तुम्ही कमळबैरीला गेलो, भैरवनाथाला गेलो. आता मग जाता अचानक भयानक हा प्लॅन झाला की नेटवर सर्च केलं की पाल किती किलोमीटर आहे, तर आम्हाला एकदम कमी वेळ दाखवला. सो बोलत चला आपण जाऊ. त्यात पाऊस पण लागला थोडासा, तरी पण आलो, कारण देवाच्या दारामध्ये जायचं म्हटलं तर मग मागं पुढं काही बघावं लागत नाही. आणि मग ते योग घडून येतो आणि आपल्याला बरोबर तिथे येण्याचं प्रयोजन होतं. सो मित्रांनो, चला आता आम्ही चाललोय. हो, हे असं मंदिर आहे.